चला दुकान दाखवा मला कुठे आहे ते. चला 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 लवकर. मॉर्निंग, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता उद्या आहे भोगी संक्रांत, परवाला त्याच्यानंतर आहे किंक्रांत. आम्ही तर किंक्रांतीला तिळगुळ वाटतो. तर मी आता तिळ आणायला चालले, तिळाचे लाडू बनवायचे आहेत मला. तर चला, परवा तुम्हाला दुकान दाखवायचं राहून गेलंय, तर आज दाखवते तुम्हाला आमचं दुकान कुठे आहे ते. तर 2 वाड्यांना मिळून हे एकच दुकान आम्हाला आहे. तिथे काही एवढं मोठं नाही आहे, थोडं किरकोळच माल असतो, पण ते घरी असतात बाबा, त्याच्यामुळे ते दुकान चालवतात. ते सुद्धा माझ्यासोबत आलाय. बाबू, गवतामध्ये नाही जायचं, वाट आहे बघ. हे बाबू इथे. अरे रे रे, चल मला वाट दाखव कुठे आहे ती. तर ते बाबांना त्यांची मुलं मुंबईला असतात, त्याच्यामुळे ते आता घरी बसूनच राहण्यापेक्षा छोटंसं दुकान आहे ते. आम्हाला ते त्याच्यामध्ये सर्व सामान मिळतं जे हवं ते. बाकीचं सामान आम्ही शक्यतो सावर्ड्यामधूनच आणतो. स्वस्तिक स्वस्तिक चाललाय घरी. थांब म्हटलं, थांबत नव्हता तो. त्याला मजा आली. चल 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 चल, दुकानावर जायचंय ना, लवकर खाऊ आणायचंय. चल चला, तर मग दुकानावरती पोचल्यावरती दाखवतो तुम्हाला दुकान कुठे आहे ते. इथे लोक सारवण करतायत, कारण आमच्याकडे संक्रांतीच्या टायमाला लेडीज सारवण करत नाही, त्यामुळे भोगीच्या आधीच हे लोक सारवण करून घेत आहेत. सारवण चाललंय की काय? तर हे आहे तांबेवाडी. तर हे बघा, हे दुकान आहे. खरं तर हे दुकान घरच आहे, त्याने पूर्ण बाहेरून पॅक करून घेतलं आहे. या घराच्या आतमध्ये त्याने सर्व दुकानातलं सामान वगैरे ठेवलं आहे. दुकानामध्ये जास्त काही सामान नाही आहे. लहान मुलांचं खाऊ वगैरे आहे, अंडे आहेत, जे काय किरकोळ वस्तू लागतील तेवढ्याच आहेत. कडधान्य वगैरे नाही आहे. हे छोटं दुकान आहे. माझं सामान घेऊन झालं आहे. चला, तर आता आमचं झालं आहे. दुकानावरती आम्ही घेतलं आहे बघा, तीळ, शेंगदाणे, खाऊ वगैरे घेतला आहे. आता चाललो आहे घरी. चला गाईस, तीळ तर सकाळीच आणून झाले, पण स्वस्तिक आमचा एवढा काम वाढवून ठेवतो की मला आता तीळ बनवायला तिळाचे लाडू बनवायला आता दुपार झाली. आज तर त्याने खूप गंमतच केली. त्याला मी डोक्यावरती तेल घालण्यासाठी तेल मी उन्हामध्ये बॉटल ठेवली होती. तर मी कामं करताना असताना मला वाटलं की तो शांत बसला असेल की काय, शांत आहे तर खेळू दे. तर तो खेळत नव्हता. तर ती बॉटल त्याने झाकण ओपन करून पूर्ण अंगणामध्ये ती बॉटल पूर्ण खाली करून टाकली. नंतर माझं लक्ष गेलं. तर अशी तो कामं माझी वाढवत असतो. तर चला, आपण आज तिळाचे लाडू कसे बनवायचे बघूया. मी आता सुरुवात करते तिळाचे लाडू बनवायला. आता वाजला 1 दुपारचा. चल बघा किती वाजतायत, आता बघू आता किती वाजतील ते. इथे मी हिरवे शेंगदाणे घेतले, ते आता खरपूस भाजून घेणार आहे मी. हे ऑलरेडी माझे भाजलेले शेंगदाणे आहेत. हा गूळ आहे, हा किसून घ्यायचा आहे. आणि हे तीळ आहे, तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. चला, तर ते भाजून घेऊया. तीळ भाजताना शक्यतो कढई जाडसर असावी. गॅस हा कायम मंद आचेवरतीच ठेवायचा, कारण तीळ करपू शकतात. तर हे बघा, मी 1 वाटी तीळ घेतले, ते पूर्ण आता भाजून घेईन. ते पूर्ण तडतड होईपर्यंत भाजायचे आपण. गॅस थोडा जास्त झाल्यानं माझे तीळ थोडे करपलेत. तर बाकीचे तीळ पूर्ण मी ढवळून घेते. पूर्ण तडतड वाजतायत तोपर्यंत मी भाजून पूर्ण घेतलेत, लालसर होईपर्यंत. इथे मी कढईमध्ये शेंगदाणे घेतलेत, ते पूर्ण साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे. बघा, मला शेंगदाणे भाजायला 2 ते 3 मिनिट गेली. पूर्ण खरपूस भाजलेत. शेंगदाण्याचे पूर्ण साल जाण्यासाठी मी एका कापडामध्ये ते पूर्ण चोळून घेते, म्हणजे त्याची टरफलं निघून जातील. ही टरफळं बाजूला काढण्यासाठी आपण पाकडूही शकतो, किंवा ही माझ्याकडे चाळण आहे त्याच्यामधून मी टरफळं बाजूला करून घेते. माझ्याकडे जे शेंगदाणे होते पहिले भाजलेले, ते आणि आत्ता भाजलेले शेंगदाणे मी पूर्ण चेचून घेते. ते बारीक झाली नाही आहेत, त्याच्यामुळे मी परत एकदा त्यांना बारीक करून घेते. आपल्याला जेवढे आकाराचे पाहिजे तेवढे ते बारीक करून घ्यायचे. हे पहा, मी इथे शेंगदाणे मला जेवढे हवे तसे मी बारीक करून घेतलेत. माझे तीळही भाजून झालेत आणि शेंगदाणेही भाजून झाले. ते आता थंड होईपर्यंत मी गूळ किसून घेते. मी आता इथे बारीक गूळ करून घेते, तो वितळवण्यासाठी. इथे मी 1 वाटी गूळ घेणार आहे. जेवढा 1 वाटीचा होईल तेवढाच मी गूळ किसून घेईन.
1 वाटी ते गूळ माझा रेडी आहे किसलेला. तर 1 वाटी तीळ आहे, त्याच्यामुळे मी 1 वाटीच गूळ घेणार आहे. माझ्याकडे तूप नव्हतं, संपलं आहे, त्याच्यामुळे मी डालडा वापरला आहे. हीच मोठी माझी चूक झाली. तर हे बघा, त्याच्यामध्ये मी गूळ टाकून घेतला आहे. तो ह्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेते. गॅस हा मंद आचेवरती आहे. तिळाचे लाडू हे मऊ हवेत म्हणून मी 2 चमच पाणी वापरते. जर आपण पाणी नाही वापरलं तर तीळ हे पूर्ण कडक बनतात. इथे माझा पूर्ण गूळ वितळून होत आहे. गूळ जास्त शिजूनही द्यायचा नाही आणि जास्त कच्चाही ठेवायचा नाही. हे बघा, इथे गुळाला उकळे आले. गुळाचा पाक रेडी झाला आहे की नाही हे मी चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 थेंब टाकून घेतला आहे. तर तो पूर्ण गोळी झाले की नाही त्याच्यावरून ठरेल की आपला पाक शिजला आहे की नाही. तर हे पहा, गोळी तयार होते. तर आपला पाक हा रेडी होत आला आहे. इथे बघा, पूर्ण गोळी झाले. आणि ते पूर्ण मिक्स करून ढवळत राहायचं. आपला हा तिळाचे लाडू बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे. गरम असतानाच ते वळायला घ्यायचे. मी याआधीसुद्धा खूप वेळा तिळाचे लाडू बनवले आणि ते खूप चांगलेही झाले होते. मी ढवळत होते तोपर्यंत ते मिश्रण व्यवस्थित होते, पण थोड्या वेळानंतर स्वस्तिक रडायला लागला, त्याच्यामुळे मी तसंच ठेवून गेले आणि थोड्या वेळाने तर ते पूर्ण ते मिश्रण कडक झालेलं. म्हणून मी पुन्हा एकदा गरम करून पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हे मिश्रण पूर्ण वितळतच नव्हतं, पूर्ण कडकच झालेलं. मला वाटले की अजून थोडा गूळ कमी झाला आहे, म्हणून गूळ मिसळावा म्हणून मी एका कढईमध्ये अजून थोडा गूळ घेऊन तो पूर्ण पातळ करून घेतला आणि त्या मिश्रणामध्ये एकत्र केला. पण काहीच फायदा झाला नाही. ते मिश्रण जसे होते कोरडे तसेच झाले. अक्षरशः माझ्या डोक्याला हात लावायची वेळ आली. एका डालड्याने काय कमाल करून ठेवली की मला काहीच लाडू विणता येत नव्हते. ते पूर्ण बाइंडिंग होतच नव्हते. अक्षरशः मी कंटाळले. माझे 2-3 तास त्याच्यामध्येच गेले. मी ते मिश्रण शेवटी ठेवून डब्यामध्ये भरून ठेवलं खाण्यासाठी. तर हे पहा, ते मिश्रण पूर्ण कोरडं झालं आहे. मी त्यांना पूर्ण बारीक आहे बघा, काहीच लाडू बनत नव्हते. त्याच्यामुळे आम्ही तर हे असंच खाणार. तर डोक्याला हात लावायची वेळ आले, कारण तशी मी चुकी तशीच केले. गाईज, माझी मेहनत तुम्ही पाहिलीच असाल. माझे 2 तास खरं तर तिळाचे लाडू बनवण्यात गेले, पण तिळाचे लाडू काय बनलेच नाही. तर तुम्हीच एक चूक करू नका जी मी केली ती, नाहीतर पूर्ण तुमच्या प्लॅनिंग पूर्ण फिसकटून जाईल. नाहीतर तुम्ही जे करायला जाईल एक आणि होईल भलतंच. तर माझ्याही बाबतीत तेच झालं आहे. तर मी करायला गेले तिळाचे लाडू आणि तिळाचे लाडू काय बनलेच नाहीत, कारण त्याच्यात मी एक गोष्ट टाकली, ती काय त्याला सूट झालीच नाही. खरं तर ती वस्तू टाकायची नव्हतीच, तरीसुद्धा ते मी मटेरियल टाकलं आहे. कोणतं ते मी तुम्हाला सांगते. ते तूप नव्हतं, त्याच्यामुळे माझ्याकडे डालडा अवेलेबल होता, त्याच्यामुळे मी डालडा वापरला. तर हा डालडा वापरायची गरज खरं तर नव्हती. मी सर्व सामान बरोबर घेतलेलं, सगळ्या वस्तूंचं मेजर बरोबर होतं. फक्त जेव्हा आपण गूळ वितळायला ठेवतो तेव्हा मी तेलाऐवजी किंवा माझ्याकडे तूप नव्हतं, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये डालडा टाकला. तर डालड्यामुळे हे पूर्ण मिक्सचर आहे तिळाचं आणि गुळाचं, तर पूर्ण बाइंडिंग होतच नव्हतं, त्याचा पूर्ण लाडू हा बनतच नव्हता. तर त्याच्यामुळे प्लीज पुन्हा कधी तुम्ही जी चूक केली तुम्ही करू नका. अशा ह्याच्यामध्ये तिळाचे लाडू बनवताना डालड्याचा वापर तुम्ही करू नका. मी डालड्यात लाडू केला आणि मी पूर्ण फसले. माझं एवढं मटेरियल वाया गेलं. ॲक्च्युली हे आपण जे खाऊ शकतो, जे बनवलं आहे ते, पण तिळाचे लाडू नाहीत. पूर्ण तिळाचं कूट झाल्यासारखं आहे, तिळकूट. मला वाटलं होतं गूळ कमी पडला आहे की काय, म्हणून मी गूळसुद्धा अजून एक्स्ट्रा वाढवून घेतला होता. गुळाला थोडं अजून पातळ करून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं, पण काही केल्या ते पूर्ण मिक्सचर हे असं घट्ट होतच नव्हतं. पूर्ण असं त्याचा बाइंडिंग लाडू बनवताच येत नव्हता. तर मी हे मिश्रण डालडा टाकून खरंच फसले. पुन्हा मी तिळाचे लाडू बनवताना ही चूक करणार नाही, तुम्हीही करू नका.
तिळाचे लाडू बनवायचा प्लॅन फसला, त्याच्यामुळे मला उद्या परत बनवायला लागणार. माझी पूर्ण मेहनत 2 तासाची वाया गेली आणि हे माझं मटेरियलसुद्धा. तर तुम्ही चूक करू नका. मी डालडा टाकून खरंच मोठी चूक केली. एका वस्तूने पूर्ण रेसिपी वाया गेली. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.